NSF टीम आता वेल्हे गावामध्ये पोहोचत आहे आणि त्या आजींना जी मदत मिळायला पाहिजे ती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं पूर्णपणे आम्ही इथं आता शोध घेतो आहे की कुठे आहे त्यांचं घर. ॲक्च्युली आम्ही एका यूट्यूबरनी टाकलेलं होतं की अशी मदतीची गरज आहे त्यांना किंवा काय. आम्ही त्याला संपर्क केला पण त्यांनी कुठल्याही प्रकारचा पत्ता सांगण्यासाठी आम्हाला हे केलं की भरपूर गोष्टी सांगितल्या. इथे पाऊस भरपूर आहे, त्यांच्यापर्यंत मदत पोहोचायला खूप अवघड जाईल तुम्हाला हे वगैरे या सगळ्या गोष्टी. तर तसं काहीच नाही आहे, पाऊस इथं अजिबात नाही आहे. ज्यांना कोणालाही मदत करायची इच्छा असेल तर त्यांनी यावे इथे आणि आजींना मदत जास्तीत जास्त पोहोचावी यासाठी प्रयत्न करावा. आपला फक्त उद्देश एकच आहे की मदत मिळणे. आणि त्याचबरोबर या गावामध्ये अजून असे बरेच जण आहेत की ज्यांना खरंच मदतीची गरज आहे. आमचे मित्र, तुमचं नाव काय म्हणाला? अक्षय भोसले आम्हाला वाटेमध्ये भेटले आणि त्यांनी सांगितलं की असं इथे बरेच जण आहेत ज्यांना मदतीची गरज आहे. यांना सगळ्यांना मदत केली तर नक्की खूप आशीर्वाद आपल्या पाठीशी राहतील. आणि आजपर्यंत आमच्या देखील खूप पाठीशी आशीर्वाद सगळ्यांचे आहेत. आणि मॅक्झिमम ह्याचा पूर्ण पत्ता, ते कुठे असतात, कसे असतात हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघणारच आहात. आम्ही आमच्या चॅनलवरती याचा मॅप देखील त्यांचं टाकणार आहे की एक्झॅक्ट घर कुठे आहे, काय आहे. तर नक्की ज्यांना यायचं आहे त्यांनी सरळ हाताने मदत करा. कुठे गावामध्ये? बर, अच्छा अच्छा अच्छा. मातीचा रस्ता गेलेला आहे. ही घर दिसत ना आमची. त्या तोरणं काही क्रॉस आला नाही की माझ्या एक चिमीच्या गावात गेलाय. एक मातीच्या रस्त्याने यायचं. मातीच्या रस्त्याने आलं ना की गाडी तिथंच लावायची खाली. हा, तिथं खाली लावायची. हा, आणि तिथे मग चालत आहे ना. या जंगलात इथे समोर. हा, तिथे झाड इथे समोर. तुम्हाला आहे ना ही मधला बघा तिथं विचारायचं. बघा इथं पाठीमाग घर दिसतं. मी काय म्हणते, इथून कुठं ऐका आम्ही चालू शकतो, जाऊ शकतो. इथून शॉर्टकट आहे का म्हणलं? शॉर्टकटला तुम्हाला सांगू का, अंतर होणार आता नाही. होऊन दे की, बॅटरी आहेत आमच्याकडे, सगळं आहे, सगळं आमच्याकडे आहे. आणलंय तुम्ही सगळं. तुम्हाला ना अशी पाऊल वाट वगैरे काय नाही. खाली माळावर जायला पाहिजे. बघा इथे काय वाट गेली. तिथनं गेली, खाली गेली. वीर आहे बघा तिथे. वीर पासून जे सरळ रस्ता गेला ना त्यांच्या घराजवळच जाणार. मला घर दिसले. हा, दिसले समोर. तिथं पत्रा दिसते बघा समोर. तिकडे नाही. अहो, रान दिसते का नाही? ऐका, ते दुसरं आहे. हायवे मध्ये हे थोडं झाड दिसतात ना. हा, इथं मध्ये त्या साईडला नाही. ठीक आहे, इथं मध्ये. हा हा, ओके. तुम्ही ना त्या वीर जवळ जा आणि सरळ मग
त्यांचं घर आहे, त्यांना भेटूया. आजी, ओ आजी, हाय का? येताय का? येताय का इकडं? गुरु बांधताय वे? हे जावर कोणतरी मदत करा. येऊ का? गुरु बांधताय. आता आपण या लोकेशनला पोहोचलेलो आहे. हे लोकेशन तुम्हाला सगळ्यांना शेअर करण्यात येईल, ज्याच्यामुळे तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. कारण काही यूट्यूबर्स जे आहेत ते फक्त त्यांचा फायदा कुठे होतोय का किंवा काही ह्या गोष्टींसाठी बघत असतात. तर आपल्याला त्यांचा फायदा व्हावाच असं पण आमची पण इच्छा आहे. पण योग्य ते मार्गदर्शन पण प्रत्येकाने करावं की आजींपर्यंत कसं पोचता येईल, कशा पद्धतीत पोचता येईल. तर आमचं या लोकेशनची पूर्णपणे तुम्हाला लिंक आमच्या चॅनलवरती बघायला मिळेल, ज्यामुळे तुम्ही इझिली इथे पोचू शकता. तर आता आपण थोड्याच वेळात आजींना भेटणार आहोत. आजी येत आहेतच. तर आजींचं बाहेरचं तर खरंच इतकी गरज आहे. आणि मी म्हणेन की फक्त आजीच नाही तर या भागामध्ये बरेच असे आहेत की ज्यांना मदतीची गरज आहे. आणि आपण सर्व मिळून यांच्यापर्यंत नक्की पोचूया आणि त्यांना वेळच्या वेळेला मदत करत राहूया. आजींची ही गुरं आहेत आणि आजी अशा परिस्थितीत इथे राहत आहेत. ही परिस्थिती तुम्ही बघू शकता. भिंती वगैरे पडलेले. अच्छा अच्छा. मला उत्सव होतात की मला कुणी नाही पण तरी आज येणारच आहे आता मला उत्सव होता पण म्हणजे आता नाही आहे तिथं. अहो पाया नका पडू आजी, आम्ही पाया पडल्या पाहिजे, पाया नाही पडायचे अशा. ऐका इकडे इकडे या आजी, या इकडे. पाया नाही पडायचं असं. आम्ही तुमच्यासाठी लेख आहे ना, आम्हाला लेख म्हणता ना. या इकडं. देवानी दिलं नाही मला काय फळ दिलं नाही म्हणून तुमचं दुनियेत मला बा अनुकूल होऊन आलं एवढं मला मान्य म्हणा. कधीच नाही तुम्ही आलेलं आणि आज किती दिवस खेपा चालल्या काय करणार. नशीब माझं मी मुखी जात आहे म्हणजे मला किती अवघड वाटत असेल सांगा बरं मला. किती अहंकार वाटत असेल मला, किती वाईट वाटत असेल की ही माणसं कुठनं कुठे येत आहे आणि माझ्या घरी पाणी सुद्धा प्यायला त्यांना नाही. म्हणजे मला त्या माझ्या घराची घाण काही निघाला. माझ्या किती वाईट वाटत असेल मला. आजी कसं आहे की आम्ही सगळेजण आहोतच तुमच्या बरोबर सगळेजण आणि सगळेजण खूप दुरून दुरून येतील तुमच्याजवळ. ओके. आणि तुमचे आशीर्वाद महत्वाचं म्हणजे आम्हाला इतकं लाभ देत आहेत की त्याच्या पुढे सगळं फिकं आहे बघा. आणि आज आम्ही सातारावरून इथे आलो. सातारावरून आलो आम्ही इथे. आमची एक संस्था आहे NSF म्हणून, नेचर अँड सोशल फाउंडेशन, जी प्राणी जे असतात जंगली प्राणी असतील तर त्यांना देखील मदत करणे, त्यांना ते कुठे अडकले असतील तर त्यांना त्यातून बाहेर काढून त्यांना मदत करणे, या सगळ्या गोष्टींवरती आपण काम करत असतो आजी. त्याच्यामुळे काय की ही जी आमची पूर्ण टीम आहे त्याच्यामध्ये विकास सर असतील, त्याच्यानंतर किरण सर असतील, किरण आहिरे असतील, सागर सावंत आहेत, निलेश म्हणून आहेत, आपले मित्र अक्षय भोसले म्हणून आहेत. आज यांनी तर खूप म्हणजे आम्हाला खूप मदत केली
या सगळ्या ह्याच्यामध्ये. कारण काय झालं की तुमच्या इथं बरेच जण येतात, तुमच्या इथं बरेच जण व्हिडिओ घेतात आणि उद्देश फक्त एकच आहे की तुमच्यापर्यंत सगळ्या मदती तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात, कोणतीही अडचण तुम्हाला राहू नये यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आणि मी म्हणेन की आज जे कोणी हा व्हिडिओ बघताय तर त्यांनी त्यांच्याजवळ इथला पत्ता, इथं कसं पोचायचंय काय, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नक्कीच आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळतील. यामधून चॅनल मोठं होणं किंवा कोणतरी मोठं होतंय तर मोठं तर व्हाच, पण त्याचबरोबर सामाजिक कार्य देखील या पद्धतीत करा की खरंच एखाद्या गरजूपर्यंत ती गोष्ट पोहोचली गेली पाहिजे. तर कधीही असं करू नका की कसा काय पत्ता सांगायचा किंवा काय. आज आमचे हे मित्र म्हणजे एका युट्यूबरने आम्हाला सरळ सांगितलं की नाही खूप पाऊस आहे हे आहे, तर आज आम्ही पावसामध्ये तर आम्ही दरवेळेला असतोच. तुम्ही आमचे व्हिडिओज बघतच असता की प्राण्यांच्यासाठी आम्हाला कुठपर्यंत जावं लागतं, कसल्या पावसात काम करावं लागतं. या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही एकच गोष्ट असते की बाबा त्या ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचणे. ते कसं पोहोचू, आपण किती भिजणार आहे, आपण आजारी पडू का किंवा काय, हा उद्देश अजिबात नसतो. आणि हा उद्देश कुणी बाळगू पण नाही जर का खरंच त्याला सामाजिक खरंच कार्य करायचं असेल तर. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचावा. आणि आजींनाच नाही तर ह्या भागामध्ये अजून बरेच जण आहेत की ज्यांच्यापर्यंत मदतीची गरज आहे, तर वेळोवेळी त्यांना मदत करणे हे आपलं कर्तव्य आहे. तर आपण हे कर्तव्य पार पाडावं हेच मी म्हणतो. आणि आजींचे आशीर्वाद तर आपल्या सगळ्यांबरोबर असणारच आहेत. फक्त की मी ज्या युट्यूबर्स आहेत त्यांना पण एक सांगू इच्छितो की त्यांनी देखील त्यांच्या याच्यामध्ये ज्यांना कोणाला मदत करताय तर त्यांचे पत्ते, त्यांचा ॲड्रेस, तिथली कोणती व्यक्ती असेल तर त्यांचे फोन नंबर्स आणि ह्या सगळ्या गोष्टी पुरवाव्यात, ज्याच्यामुळे त्या लोकांपर्यंत मदत इझिली पोहोचवता येईल. लोक जे आहेत ते कार्य करायला मागे बघतच नाही आहेत की तिथे पाऊस आहे का काय आहे. महत्वाचं काय तर त्या माणसांपर्यंत आज आजी इथे राहतायत, असल्या परिस्थितीत राहतायत, तर सगळ्यांना माझं सांगणं एकच आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत मदत पोहोचवा. आमची NSF टीम जी आहे ती यासाठी सतत कार्यरत असते. आणि तुम्ही सर्वजण जरी तुमच्या भागामध्ये दुर्गम भागात असेल किंवा ज्याला मदतीची खरंच गरज आहे अशा लोकांनी NSFशी संपर्क साधा. आज आत्ता आजींना आपण काय करूया की त्यांच्यासाठी जे आणलेलं आहे आपण थोडासा जेवढं जमतंय तेवढं देण्याचा प्रयत्न करतोय, तर ते आपण आजींना आता देऊया. ठीक आहे. आजी हे ठेवतो आम्ही इथं टाकायला पाहिजे तर आता फक्त एक सांगतो की व्हिडिओच्या माध्यमातून की जर कुणी येणार असेल आमच्या नंतर लगेच कुणी जर काही येणार असेल तर त्यांनी येताना एक वायर आणि बल्ब, 1-2 बल्ब आणि वायरची सोय करून इथे या. म्हणजे काय की आजींना इथे लाईटची सोय आहे तर वायरनी इथे आपल्याला लाईट वगैरे लावता येतील. जरी नाही जमलं तरी आम्ही पुढच्या महिन्यामध्ये आम्ही येणारच आहे, तर त्यावेळेस आम्ही पण करू. पण त्याआधी जर का आम्हाला लाईट वगैरे जर का इथं लागलेली दिसली तर आम्हाला खूप आनंद होईल. तर नक्कीच आजींसाठी मदत तुम्ही कराल हे आम्हाला वाटतंय. मग त्यांच्या अंगावर कपडा काय रे तिचा, ती माणसं काय रे तिची, आणि त्यांना मिशान भरायला होता, त्यांना दगड ते भीत पडली ती दगड काढायला होता. म्हणलं बाबा तुम्हाला हात जोडते. शेवट त्यांनी कागद आणून ठेवला, सगळं साहित्य, मला डुगरी बिगरी सगळं साहित्य आणलं. आणि परत त्यावर त्यांनी कागद आणून ताडपत्री आणून ठेवली, घरावर टाकाय. मी टाकू दिली नाही. म्हणलं कवलं बी फुटत्या आणि एखाद्याचं माणूस जर कवल्याचं यांनी पडलं तर तेवढ्याला परत मला त्याच्याकरता मी काय करून दिलं नाही. सगळं मला माहिती. ती म्हणजे अचानक पुणे जशी अचानक तशी ती अचानक त्यांच्यामुळे आम्हाला कळालं तरी की इथं आहे, तुम्हाला गरज आहे, त्यांच्यामुळे आम्ही पोचलो तरी.
येतो आता आम्ही. आता आम्ही निघतो आणि तुम्ही पण अंतर पण मंडवलेला आहे. आता तुम्हाला आरामाची गरज आहे. आता चहा वगैरे करा, चूल वगैरे पेटवा. आम्ही निघू. आराम करा. धन्यवाद. येतो. असं करू आजी, आजी तुम्ही पाया पडू नका हो. अहो, या तोरणाला. चला चला चला. तुम्ही या काय वाघीण- करा तुम्ही वाघीण आहे आजी. मग त्यांना मी म्हणले ना ते पंडित ना आजे तुझा काय वाघ बी घेतो का तर मी म्हणले मी वाघाची मावशी चला त्या सगळ्या दुनियेतच गेलं तिकडे कुठे काय बरं बरं चला येतो मग आजी. या, या. हा? काळजी घ्या.